नमस्कार मित्रांनो. आजच्या फेलोशिप ऑफ द फ्लूटमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे यू आर इमॉर्टल. तू अमर आहेस. अविश्वसनीय वाटतंय ना? परंतु कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी जरा थांबा. कारण आज आपण गीतेचा दुसरा अध्याय सांख्य योग याचं निरूपण ऐकणार आहोत, ज्यामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्ञान देताना सांगितलं आहे, अर्जुना, तू अमर आहेस. तर हे काय ज्ञान आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या आजच्या फेलोशिपमध्ये. चला तर मित्रांनो, माझ्यासोबत पुन्हा एकदा कुरुक्षेत्रावरती. इथे बघा, अर्जुन बसला आहे त्याच्या रथामध्ये, शस्त्र बाजूला ठेवून निराश अवस्थेमध्ये. मी युद्ध करणार नाही असं म्हणून बसला. माझ्या हातून माझ्या मित्रांची, बंधूंची, गुरूंची हत्या होईल या कल्पनेने, या विचारांनी तो पूर्णपणे चक्रावून गेलेला आहे, भयग्रस्त झालेला आहे. आणि त्याच्या या अवस्थेतनं सावरताना धीर देत श्रीकृष्ण वदले, अर्जुना, तू अमर आहेस. नत्वेवाहे जातु नासन् नत्वन्नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम. अर्थात श्रीकृष्ण वदले, अर्जुना, तू आत्तापर्यंत जो युक्तिवाद केलास, मी युद्ध करणार नाही यासाठी, तू अतिशय विद्वानाप्रमाणे केलास, पण या युक्तिवादामध्ये ज्ञानाचा अभाव आहे. अर्थात श्रीकृष्ण वदले, अर्जुना, तू जो युक्तिवाद केलास, मला युद्ध करायचं नाहीये यासाठी, तो अतिशय विद्वानाप्रमाणे तू केलास, पण या युक्तिवादामध्ये ज्ञानाचा अभाव आहे. आणि तुझी जी हताश अवस्था आता आहे त्याचं कारण सुद्धा तुझे संकुचित विचार आणि अज्ञान हेच आहे. कारण जन्म आणि मृत्यू याविषयी तुला जो संभ्रम निर्माण झाला आहे, तर नेमकं जन्म आणि मृत्यू म्हणजे काय आहे ते आज बघूया आपण. आता ते ऐक माझ्याकडून. तर जन्म होतो म्हणजे काय होतं? तर जन्म होतो म्हणजे शरीरामध्ये आत्मा प्रवेश करतो आणि त्या शरीराचा जन्म होतो. मग हा देह वेगवेगळ्या अवस्थांमधनं, म्हणजे बाल, कुमार, यौवन, वार्धक्य आणि मृत्यू या अवस्थांमधून जातो. आणि शेवटची अवस्था जी आहे मृत्यू. तर मृत्यू होतो म्हणजे पण नेमकं काय घडतं? तर मृत्यू होतो म्हणजे आत्मा या शरीराचा त्याग करतो आणि शरीराचा मृत्यू होतो. सो मुळात यातनं काय सिद्ध होतं, तर या ज्या अवस्था आहेत, जन्म, कुमार, युवक, वृद्ध आणि मृत्यू, या अवस्था शरीरासाठी बंधनकारक आहेत, देहासाठी बंधनकारक आहेत, आत्म्यासाठी नाही. आत्मा या अवस्थांमधनं मुक्त आहे, तो स्वतंत्र आहे. आणि म्हणूनच अर्जुना, कुणाच्या तरी असण्याने सुखी होणं किंवा कुणाच्या तरी नसण्याने दुःखी होणं, या दोन्हीही गोष्टींमध्ये तू अडकू नकोस. रिमेन डिटॅच्ड फ्रॉम पॉझेसिव्हनेस. याच सिद्धांताला पुढे नेत कृष्ण म्हणाले, य एनं वेत्ति हंतारय यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. अर्थात कृष्ण पुढे म्हणाले, या सत्याला पुढे नेत यातनं अजून अशी गोष्ट सिद्ध होते अर्जुना, की तुझा देह, तुझं मन, कुठल्याही मनुष्याचा देह, कुठल्याही मनुष्याचं मन याचा स्वामी कोण आहे? तर आत्मा आहे. कारण आत्म्याशिवाय देहाचं आणि मनाचं असणं हे निरर्थक आहे.
आणि हा जो आत्मा आहे याला जन्म पण नाहीये, याला मृत्यू पण नाहीये. आणि म्हणूनच ज्याला जन्म नाही, ज्याला मृत्यू नाही, असा आत्मा, त्याच्याकडनं हत्या घडेल असं होऊ शकत नाही. म्हणून तू जे म्हणतोयस की माझ्याकडनं कोणाची तरी हत्या होईल, ते असत्य आहे. सत्य काय आहे? तर तुझ्या हातून एखाद्या योद्ध्याचा वध होईल, त्याच्या देहाचा वध होईल, किंवा कुणा योद्ध्याच्या हातून तुझ्या देहाचा वध होईल, हे सत्य आहे. आत्मा जो स्वामी आहे त्याचा प्रवास कसा होतो, त्याच्यासाठी हे शरीर आणि हे मन यांचं काय महत्व आहे हे विशद करत श्रीकृष्ण म्हणाले, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा न्यन्यानि संयाति नवानि देही. आत्म्यासाठी शरीर आणि मन यांचं महत्व कितपत आहे? तर आत्मा हा देह जो आहे हे आत्म्याचं उसनं वस्त्र आहे, उसने कपडे आहेत. आणि मन म्हणजे मनुष्याच्या इच्छा, आशा, आकांक्षा, डिझायर्स, हे सगळे आत्म्याचे उसने अलंकार आहेत, उसनी ज्वेलरी आहे. आणि म्हणूनच अर्जुना, तू किंवा दुर्योधन, तुमचं राज्य, त्या राज्याची समृद्धी, त्या राज्यामधली संपदा याला अवास्तव महत्व देऊन तू चुकीचं पाऊल उचलू नकोस. कारण हा जो आत्मा आहे हा हे शरीर त्यागल्यानंतर कधीतरी दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करेल. करोडो मधला एखादा आत्मा असा आहे जो माझ्यामध्ये प्रवेश करेल, माझ्यामध्ये विलीन होईल, त्याला मोक्ष प्राप्ती होईल. सो रिमेन डिटॅच्ड फ्रॉम पोझेशन्स. या आत्म्याबद्दल जे कृष्ण सांगतायत त्याला अजून पुढे थोडंसं त्याच्या मुक्तीबद्दल, त्याच्या स्वातंत्र्याबद्दल विशद करत कृष्ण म्हणाले, नयनय छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, हा आत्मा जो स्वामी आहे तो केवळ जन्म मृत्यू या अवस्थांपासूनच मुक्त नाहीये, तर पंचमहाभूतांच्या नियंत्रणातून सुद्धा तो मुक्त आहे. म्हणजे याला कुठलंही शस्त्र याला कापू शकत नाही, कोणतंही अस्त्र याला जाळू शकत नाही, कोणत्याही भावनेने हा घायाळ होऊ शकत नाही. आणि जगात अशी कोणतीही कल्पना नाही जी याच्याशिवाय, आत्म्याच्या अस्तित्वाशिवाय पूर्ण होऊ शकते, पूर्ण झालेली आहे. सो असा हा स्वतंत्र आत्मा आहे, ज्याला जन्म नाही, ज्याला मृत्यू नाही, जो पंचमहाभूतांच्या नियंत्रणामध्ये नाही, जो कोणतं कर्मही करत नाही, कारण तो पंचमहाभूतांच्या नियंत्रणातच नाहीये. परंतु कुठलं कर्म करेक्ट आहे, कुठलं कर्म अयोग्य आहे, कुठलं कर्म केल्याने समाधान प्राप्त होतं, कुठल्या कर्माने असमाधान प्राप्त होतं, ही जाणीव मात्र हा आत्मा जागृत करतो. हे जाणून सुद्धा मनुष्य एखाद्याच्या जाण्याने, एखाद्याच्या देहांताने दुःखी होतो, जसा अर्जुन कल्पनेनेच झाला होता. त्याबद्दल समजावत कृष्ण पुढे म्हणाले, अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवाय जन्ममृतस्य च तस्माद् परिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि. अर्जुना, हे सगळं जाणल्यानंतरही की आत्मा कोणतंही कर्म करत नाही, आत्म्याकडनं कोणाचा मृत्यू होऊ शकत नाही, तो पंचमहाभूतांच्या नियंत्रणात नाही, यानंतर सुद्धा मनुष्याला एक प्रश्न पडतोच. कारण तो रोज अनेक जन्म होताना बघतो, अनेक मृत्यू होताना सुद्धा बघतो. त्यामुळे गोंधळून जाणं, प्रश्न पडणं हे साहजिक सुद्धा आहे. परंतु
एखाद्याचा देहांत झाल्यानंतर त्याबद्दल शोक करणं हे योग्य नाहीये, कारण हा निसर्गाचा नियम आहे की ज्याला उत्पत्ती आहे त्याला लय आहे आणि लयानंतर उत्पत्ती सुद्धा निश्चित आहे. सो जन्मानंतर मृत्यू आणि मृत्यूनंतर जन्म हे अटळ आहे, हे इनएव्हिटेबल आहे. हे सत्य जाणणे आवश्यक आहे या गोंधळातनं बाहेर पडण्यासाठी. आत्म्याबद्दल विश्लेषण करताना एक अतिशय रॅडिकल कल्पना, एक अतिशय रॅडिकल विचार जो अर्जुनाला चिंतनात टाकू शकतो, तुम्हालाही चिंतनात टाकेल असा विचार कृष्ण पुढे मांडतात. देही नित्यमवध्योयन देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि नत्वं शोचितुमर्हसि. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, हा आत्मा ज्याला जन्म नाही, ज्याला मृत्यू नाही, जो दिसत नाही, जो तुटत नाही, जो पंचमहाभूतांच्या नियंत्रणामध्ये नाही, ज्याचा नाद अंतर्मनापर्यंत भिडतो पण तो ऐकू येत नाही, जो कोणतंही कर्म करत नाही परंतु योग्य आणि अयोग्य ही विवेक बुद्धी मात्र जागृत ठेवतो, असा जो आत्मा आहे हा अतिशय अगम्य आहे, हा अनाकलनीय आहे. आणि म्हणूनच सामान्य मनुष्य सगळ्यात आधी काय करतो तर आत्मा आहे, चैतन्य आहे या संकल्पनेवरच विश्वास ठेवत नाही. काही जण आत्मा, भूत, प्रेत अशा चमत्कारी गोष्टींमुळे भयग्रस्त होतात, भयचकित होतात आणि अनेक जण आत्मा आहे का नाही या कुतूहलामध्ये पूर्ण जन्म असाच घालवतात. अर्थात मनुष्य अविश्वास, भीती आणि कुतूहल या 3 भावनांमुळे संपूर्ण जन्म वाया घालवतो. आत्म्याला ओळखण्याचा तो प्रयत्नच करत नाही. आणि म्हणूनच प्रत्येक मनुष्याने जिज्ञासा जागृत करणं, मी कोण आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करणं हे प्रत्येक व्यक्तीचं आद्य कर्तव्य आहे. कारण यामुळे शरीर आणि आत्मा, पदार्थ आणि चैतन्य यामधला फरक, यामधला भेद जो आहे तो तू जाणू शकतोस. आणि हा जाणणे, हा भेद जाणणे म्हणजे खरं सत्य आहे, खरं ज्ञान आहे. जिथे तुमचा मनुष्य देह हा वाया जात नाही ज्ञानप्राप्तीच्या कार्यामध्ये, इग्नोरन्स पासून तुम्ही लांब राहता. आणि जर का हे ज्ञान तुम्ही प्राप्त केलं, मनुष्याने प्राप्त केलं, तर तुझा धर्म काय आहे, तुझं कर्तव्य काय आहे याची जाणीव होणं हे शक्य आहे. म्हणूनच रिमेन अटॅच्ड टू नॉलेज, बिकम अवेअर दॅट यू आर इमॉर्टल अँड बिकम अवेअर अबाउट युअर कर्मा. आणि हे सगळं करण्यासाठी, हे सगळं जाणण्यासाठी, इग्नोरन्स पासून दूर राहण्यासाठी काय आवश्यक आहे मित्रांनो? ऑफकोर्स साधना, ध्यान आणि ध्यानासाठी गुरु आवश्यक आहे. आणि म्हणूनच आजची फेलोशिप स्पेशल आहे बरं का, कारण 2 दिवसापूर्वीच आषाढी एकादशी झाली, जो कृष्णाचा उत्सव आहे, आपल्या गुरुचा उत्सव आहे. आता परवा गुरुपौर्णिमा सुद्धा आहे, जो दत्तांचा उत्सव आहे. सो 2 गुरूंच्या मध्ये आलेली ही फेलोशिप ऑफ द फ्लूट अतिशय स्पेशल आहे. आणि म्हणूनच आज मला एका गुरुकन्येची आठवण येते. तिची कथा मला आठवतीये. ही कथा आहे देवयानीची, जी कन्या आहे शुक्राचार्यांची. शुक्राचार्य हे गुरु होते असुरांचे. ही कथा एंड अशी होते, ते सांगते मी तुम्हाला. कथेचा शेवट आत्ता तरी असा आहे. क्रोधामुळे क्षुब्ध झालेली देवयानी कचदेवाला म्हणते, कचदेवा, आजपासून संजीवनी मंत्र तुझ्यासाठी निष्प्रभ होईल. ती असं का म्हणाली ते जाणून घेऊया. देवयानी ही शुक्राचार्यांची लाडकी कन्या, अतिशय तेजस्वी अशी ही कन्या शुक्राचार्यांची, जिच्यावर त्यांचं अतिशय प्रेम होतं. आणि दुसरीकडे कचदेव, जे बृहस्पती
यांचे पुत्र अतिशय तेजस्वी, अतिशय अभ्यासू, अतिशय विद्वान असे कचदेव. बृहस्पती कोण होते? तर बृहस्पती म्हणजे देवांचे गुरु. आता मुळात बृहस्पती आणि शुक्राचार्य हे दोघं मित्र आहेत बरं का. मित्र होते कारण त्यांनी त्यांचं शिक्षण अंगिरस नावाच्या ऋषींकडे एकत्र घेतलं. पुढे जाऊन शुक्राचार्यांनी शंकराला प्रसन्न केलं आपल्या घोर तपश्चर्येने, आणि शंकराने त्यांना संजीवन मंत्र हा प्रदान केला. संजीवन मंत्र म्हणजे काय? तर एखादाचा देहांत झाल्यानंतर ताबडतोब लगेचच तोच आत्मा पुन्हा त्याच देहात प्रवेश करू शकेल असं सामर्थ्य ज्या मंत्रामध्ये आहे तो आहे संजीवनी मंत्र, जो शुक्राचार्यांना प्राप्त झाला शंकराच्या आशीर्वादाने. पण यांनी याचा उपयोग कशासाठी केला? तर त्यांनी दानवांना पुन्हा पुन्हा पुनर्जीवित केलं आणि आसुरी इच्छांना अमर केलं. या देवदानवांच्या युद्धामध्ये शुक्राचार्य पुनर्जीवित करत होते असुरांना, त्यामुळे थोडंसं मनुष्यबळाचा प्रॉब्लेम देवांना येऊ लागला. म्हणून मग देवांनी बृहस्पतीला विनंती केली की गुरु महाराज, तुमचा मुलगा कचदेव अतिशय योग्य आहे संजीवनी मंत्र शिकण्यासाठी, त्याला आपण कृपया शुक्राचार्यांकडे पाठवावं. बृहस्पतींनी आधी याला विरोध दर्शवला, पण नंतर त्यांनी मान्य केलं. कचदेव वेषांतर करून शुक्राचार्यांच्या आश्रमात आले, त्यांची सेवा करू लागले. आपलं उद्दिष्ट डोक्यात ठेवून त्यांनी देवयानीशी, जी शुक्राचार्यांची लाडकी कन्या होती, तिच्याशी मैत्री वाढवली, तिच्याशी स्नेह वाढवला. पण शुक्राचार्यांनी कचदेवाला संजीवनी मंत्र तरीही शिकवला नव्हता. तथापि आसूर जे होते त्यांना मात्र कचदेवाच्या उद्देशावरती संशय आला, आणि म्हणून त्यांनी कचदेवाला 3 वेळा ठार मारण्याचा प्रयत्न केला. एकदा त्यांनी काय केलं की त्याच्या शरीराचे तुकडे केले आणि ते कोल्ह्यांना खायला घातले जंगलामध्ये. दुसऱ्या वेळी त्यांनी पूर्ण शरीराला कॉम्प्रेस करून टाकलं, त्याची पूड केली शरीराची, आणि ही पूड, ही पेस्ट समुद्रामध्ये वाहवली. या दोन्ही वेळी देवयानीच्या हट्टावरून शुक्राचार्यांनी कचदेवाला पुनर्जीवित केलं संजीवनी मंत्राचा उपयोग करून. तिसऱ्या वेळी असुरांनी काय केलं तर कचदेवाला जाळून टाकलं, त्याच्या शरीराला जाळलं, आणि ते भस्म जे होतं ते शुक्राचार्यांना प्राशन करायला दिलं दुधातून. शुक्राचार्यांनी प्राशन केलं ते पेय, ते दूध, आणि त्यांना प्राशन केल्यानंतर जाणवलं की काहीतरी गडबड आहे, आणि त्यांना हेही जाणवलं की कचदेव वाच्या देहाचं हे भस्म आहे जे माझ्या पोटात आत्ता आहे. तेव्हा सुद्धा देवयानीने त्यांना भरीस घातलं की तुम्ही कचदेवाला जिवंत करा, कारण ती कचदेवावरती खूप तिचा जीव होता, ती अतिशय प्रेम करत होती कचदेवावरती. पण कचदेवाला जर बाहेर काढायचं तर शुक्राचार्यांना स्वतःचा देह गमवावा लागणार. मग त्यासाठी त्यांना काय करायला लागेल, आधी कोणाला तरी संजीवनी मंत्र शिकवावा लागेल. म्हणून त्यांनी कचदेवाला संजीवनी मंत्र, त्याच्या राखेला जी उरली होती त्याला संजीवनी मंत्र शिकवला, आणि मग त्याचा वापर करत कचदेवाला आपल्या शरीरातनं बाहेर काढलं, आपल्या उदरातनं बाहेर काढलं. स्वतःचा प्राण त्यांनी गमावला यामध्ये. कचदेव ज्यावेळी पुनर्जीवित झाला त्यावेळी त्याने संजीवनी मंत्राचा उपयोग करून शुक्राचार्यांना पुनर्जीवित केलं. कचदेवाचा उद्देश साध्य झाला. काही दिवसांनी म्हणूनच त्याने निरोप घेतला आचार्यांचा, आणि तो निघू लागला आपल्या घराकडे. तेव्हा देवयानीने त्याला अडवलं. तिने विवाहाची मागणी घातली कचदेवाला, पण कचदेवाने तिला सांगितलं की माझा जन्म तुझ्या पित्याच्या उदरातून झालेला आहे, त्यामुळे आपण बंधू भगिनी आहोत, त्यामुळे हा विवाह योग्य नाही होणार. दिस इज नॉट करेक्ट. देवयानीला
कचदेवाचा बहाणा कळला आणि म्हणून क्षुब्ध होऊन, क्रोधित होऊन तिने कचदेवाला शाप दिला की आजपासून तुझ्यासाठी संजीवनी मंत्र निष्प्रभ होईल, झाला. कचदेव परत आले देवांच्या गोटामध्ये. त्यांनी बृहस्पतींना सगळं सांगितलं, देवांना सगळं सांगितलं. तर बृहस्पती काय म्हणाले, कचदेवा, देवयानीच्या तोंडून जे वचन निघाले आहेत ना, जे शब्द निघाले आहेत ते चांगल्यासाठीच आहेत, ते करेक्ट आहे. कारण संजीवनी मंत्रामुळे काय होणार आहे की आपण जो मनुष्य मृत झाला आहे त्याला पुन्हा आपण जन्म देणार, पुनर्जीवित करणार, म्हणजे आपण निसर्ग नियमाच्या विरुद्ध जाणार. दुसरं असं आहे की शुक्राचार्यांनी आतापर्यंत ज्यांना पुनर्जीवित केलं ते सगळे दानव म्हणूनच पुन्हा आयुष्य जगले, पुन्हा त्यांनी युद्ध देवांशी केलं. याचा अर्थ काय होतो की तुम्हाला आयुष्य लांब मिळालं काय, पुनर्जन्म मिळाला काय, किंवा अनेक जन्म जरी तुम्ही भोगले काय, सगळ्यामध्ये जर का तुम्ही अज्ञानालाच एम्ब्रेस करत असाल, इग्नोरन्सलाच एम्ब्रेस करत असाल, तर कुठलाही जन्म हा निरर्थक आहे. आणि देवांनी सुद्धा विवेकबुद्धी वापरून संजीवनी मंत्राचा वापर करणं टाळलं. त्यांनी बृहस्पतींचं म्हणणं ऐकलं. सो बेसिकली बघा तुम्ही की संजीवनी मंत्रामुळे काय होतं, पुन्हा आपण भगवद्गीतेकडे येऊया. संजीवनी मंत्रामुळे मृतदेहाला पुनर्जीवित करता येणं ताबडतोब हे शक्य आहे, पण जन्म आणि मृत्यू हे तर अटळ आहेत, त्याला आपण टाळू शकत नाही. सो आत्मा अमर आहे हेच यातनं सिद्ध होतं, देह हा नश्वर आहे. परंतु बृहस्पतींनी सांगितल्याप्रमाणे, गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आपण सुद्धा या देहाचा, या शरीराचा उपयोग साधनेसाठी करणं गरजेचं आहे. जर का आपल्याला ज्ञानापर्यंत पोचायचं असेल, आत्म्याची जाणीव आपली जागृत करायची असेल तर. आणि त्यासाठी साधना गरजेची आहे, जी आपण आज करणार आहोत. मेडिटेशन आपण करणार आहोत, ज्यामध्ये तुम्हालाही हा अनुभव येईल की यू आर इमॉर्टल, तू अमर आहेस.